मालेगावच्या महापौरांच्या दालनामध्ये त्यांच्या केबिनमध्ये टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला होता आणि त्याच्यावरनं अख्ख्या महाराष्ट्रभर गदारोळ झाला. अनेक आपल्या शिवप्रेमींनी, महाराष्ट्राच्या सर्व मराठी लोकांनी विरोध केला. पण महाराष्ट्राला एक पूर्वीपासून एक श्राप लागलेला आहे ना फितुरांचा, तसा एक फितूर जो आज काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि मुसलमानांना खुश करण्यासाठी म्हणून त्या टिपू सुलतानचं कौतुक त्यांनी केलं की बाबा टिपू सुलतान हा म्हणे शिवाजी महाराजांच्या समकक्ष त्याला आपण बघितलं गेलं पाहिजे, त्याचा पराक्रम, त्याचा स्वराज्याचा ध्यास, म्हणून तो इंग्रजांशी लढला आणि तो एक शूर होता, त्याला शिवाजी महाराजांसारखाच त्याचा पराक्रम होता. त्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली या सपकाळने. काँग्रेसचा महाराष्ट्र राज्याचा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ याला शरम पण वाटत नाही. आता याला प्रदेशाध्यक्ष बनवलं आहे आणि आता हा बरडायला लागला आहे. अरे चाटायची म्हणजे किती चाटायची, प्रत्येक वेळेला मुसलमानांना खुश करण्यासाठी म्हणून त्याच दृष्टिकोनात यांचं बोलणं असतं. शिवछत्रपतींचा इतिहास हा अख्ख्या हिंदुस्थानाला माहिती आहे. जगभरामध्ये अनेक देशांमध्ये शिवछत्रपतींचा इतिहासाचा, त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला जातो आजही. आणि शिवरायांचा पराक्रम आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्या शिवरायांची तुलना या हरामखोर टिपू सुलतानशी करताय. टिपू सुलतानचा इतिहास माहिती आहे का या सपकाळला? इतिहास माहिती नाही, काय नाही, उगाच वाटेल ते बरडच सुटायचं मीडियासमोर, कॅमेऱ्यासमोर. टिपू सुलतानचा आज ह्याला कौतुक वाटतोय या हरामखोराला. आज त्या टिपू सुलतानचा इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या टिपू सुलतानला हे बोलले इंग्रजांच्या विरुद्ध लढला वगैरे वगैरे, तो टिपू सुलतान म्हैसूरचा राजा होता. त्याचे वडील हैदर अली इंग्रजांच्या विरुद्ध अनेक युद्ध लढले. इंग्रजांसोबत या टिपू सुलतानला लढत असताना ह्याला मृत्यू आला. इंग्रजांची लढता लढता हा मेला. आता त्या टिपू सुलतानची तलवार खूप प्रसिद्ध होती. त्या तलवारीची जी मूठ असते ना, मूठ, हँडल, त्या हँडलवरती काय लिहिलंय ते मी तुम्हाला आता सांगणार. त्या हँडलवरती लिहिलं होतं तलवारीच्या टिपू सुलतानच्या, मेरी विजयी तलवार काफिरों के विनाश के लिए चमक रही है. काफिर म्हणजे गैर मुसलमान, जे मुसलमान नाहीत, म्हणजे हिंदूंसाठी तो काफिर हा शब्द वापरायचा, हिंदूंसाठी खास करून, की मेरी विजयी तलवार काफिरों के विनाश के लिए चमक रही है, म्हणजे हिंदूंचा विनाश करण्यासाठी जी तलवार चमकते, असं याचं तलवारीच्या मुठीवर लिहिलं होतं. तो इंग्रजांशी लढला, तो काय भारत स्वातंत्र्यासाठी नाही लढला, तो त्याला इस्लामिक राष्ट्र बनवायचं होतं. हा हिंदुस्थान त्याला इस्लामिक करायचा होता, म्हणून तो इंग्रजांशी लढत होता. आता या टिपू सुलतानचे कारनामे तुम्हाला मी सांगतो. हजारो महिला, पुरुष आणि लहान मुलं यांची कत्तल केली याने, मारून टाकले, कापून टाकले. शेकडो हिंदू मंदिरं यांनी उद्ध्वस्त केली, पाडून टाकली. मंगलोर, कुर्ग, कोइंबतूर, केरळ या ठिकाणी हजारो लोकांची यांनी धर्मांतर केली आणि हजारो हिंदूंना यांनी मुसलमान केले जबरदस्तीने. हिंदूच नाही, ख्रिश्चन लोकांवरही यांनी अत्याचार केले. त्यांनी चर्च पाडले, त्यांचंही धर्मांतर केली, चर्च जाळून टाकलाय. 1788 मध्ये कर्नाटकच्या कोडागूमध्ये यांनी हल्ला केला. अनेक कसबे आणि गावं यांनी उद्ध्वस्त करून टाकली. कुशालपुरा, तालकाबेरी, मदिकेरी गावं यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केली. 40,000 हिंदूंना जबरदस्ती यांनी मुसलमान केलं या ठिकाणी. या गावांमध्ये 7,000 मुस्लिम परिवार याने बसवले तिकडे. आणि या टिपू सुलतानने कालिकटच्या मालाबार एक ठिकाण आहे कालिकटमध्ये, त्या मालाबारमध्ये ह्याने स्वतःची सेना पाठवली. त्या मालाबारमध्ये 7,000 ब्राह्मण आणि त्यांच्यासोबत काही अनेक हिंदू परिवार राहत होते. 7,000 ब्राह्मण आणि हिंदू, त्यातल्या 2,000 ब्राह्मणांना ह्यांनी कापून टाकले आणि शेकडो हिंदूंना, उरलेले जे 7,000 मधले हिंदू होते सगळे, त्यांना जबरदस्ती मुसलमान बनवलं. अनेक हिंदूंनी त्यावेळेला जंगलामध्ये पळून स्वतःचा जीव वाचवला. जंगलामध्ये पळाले, लपले कुठे कुठे, त्यांनी स्वतःचा जीव वाचवला. त्यांना इस्लाम धर्म कबूल नव्हता. अजून एक जर्मन यात्री आहे, कंटेस्ट त्याचं नाव आहे, त्याने असं लिहिलंय, 1788 मध्ये टिपू सुलतान 60,000ची सेना घेऊन कालिकटमध्ये आला. त्याने तिकडेही सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. ज्या प्रकारे टिपू सुलतानने तिकडे लोकांवरती अत्याचार केले ते बोलणंही कठीण जाते, अशा प्रकारे त्यांनी त्या लिहून ठेवलंय. आता अजून एक आहे की पुस्तक द लाईफ ऑफ टिपू सुलतान. त्याच्यामध्ये टिपू सुलतानने काय लिहिलंय ते बघा. या टिपू सुलतानने मालाबारच्या प्रदेशामध्ये, मालाबार जो प्रदेश होता, 1 लाखांहून जास्त हिंदूंना याने मुसलमान बनवलं आणि नंतर त्यांनी त्या मुलांना सगळ्यांना इस्लामची शिक्षा देण्याची सुरुवात केली, म्हणजे इस्लामचं शिक्षण देण्याची सुरुवात केली. म्हणजे मालाबारचा एक कलेक्टर होता विल्यम लोगन, त्याने 1887 मध्ये एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकमध्ये त्याने त्या मंदिरांची लिस्ट दिली आहे ज्या मंदिरांना टिपू सुलतानने नष्ट केल्या. जेव्हा पानिपतच्या युद्धामध्ये ह्याचा भरपूर नुकसान झालं, ह्याला जवळपास हारलाच होता हा, अशी परिस्थिती होती तिथे. आणि मग त्याचे खाडकन डोळे उघडले
की आता हिंदूंना सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही, हिंदूंची मंदिरं पाडून उपयोग नाही, हिंदू आपल्या विरोधात उभे राहत आहेत. आणि म्हणून हा पराक्रम यांनी चालू केला. नंतरची गोष्ट आहे, हिंदूंना खुश करण्यासाठी ही याची स्ट्रॅटेजी होती. त्याच्यानंतर त्याने तर केरळचा एक राजा होता, राजवंश चिराकाल. त्या राजांनी एका मंदिराला पाडू नये यासाठी टिपू सुलतानना सोनं आणि चांदी देण्याची ऑफर दिली होती. त्यावेळेला टिपू सुलतानने त्याला उत्तर दिलं कि पूरी दुनिया भी तुम मुझे दे दो तो मैं हिंदू मंदिर को ध्वस्त करने से खुद को नहीं रोक पाऊंगा. तर तुम्ही मला पूर्ण दुनिया जरी मला दिली तरी मी हिंदू मंदिरं पाडण्यापासून मी स्वतःला रोखू शकत नाही, असा हा टिपू सुलतान होता. टिपू सुलतानने अंजनेय मंदिर तोडायचा आदेश दिला होता आणि त्या मंदिरच्या जागेवरती त्यांनी मस्जिद बनवली होती. आणि मंदिरची जी मूर्ती होता ना, त्या मूर्त्या त्यांनी त्याचा भुगा केला, पूर्ण तोडून टाकल्या आणि त्या पायऱ्यांवरती तो भुगा लावला होता. त्याच्या पायऱ्या बनवण्यात आल्या सगळ्या त्या मटेरियलच्या. म्हणजे जे मुसलमान लोक येतील तर त्याच्यावरती पाय ठेवते आणि हिंदू देव त्यांच्या पायाखाली असतील. आणि मंदिराच्या जागेवरती त्यांनी मस्जिद बनवली, ती होती जामा मस्जिद. टिपू सुलतानचा उद्देश काय होतं आयुष्यातलं, त्याला भारतामध्ये इस्लामिक राष्ट्र बनवायचं होतं, भारतात इस्लामिक राज आणायचं होतं. 1799 मध्ये चौथे अँग्लो मैसूर याच्यामध्ये टिपू सुलतानचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर कर्नल विल्यम किर्क पॅट्रिकला फारसीमध्ये टिपू सुलतानच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेले 2000 पेक्षा जास्त पत्र मिळाली. या चिठ्ठ्यांमध्ये टिपू सुलतानने हिंदूंना काफिर असं लिहिलं होतं आणि इंग्रजांना इसाई म्हटलं होतं. तर या काफिरांना आणि इसाईंना धर्मांतरण करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून भारतामध्ये आपल्याला इस्लामिक सत्ता, इस्लामिक राज्य आणता येईल. हा टिपू सुलतान 1782 मध्ये ज्यावेळेला हा सत्तेवरती बसला त्यावेळेला त्याने शहरांची, कसब्यांची हिंदू नावं जी होती ती बदलली आणि इस्लामिक नावं त्यांना दिली गेली. मैसूरचं नाव त्याने नजरबाद ठेवलं. नजरबाद जे पूर्वी मैसूर म्हणून ओळखलं जायचं, मैसूर संस्थान, त्याचा हा राजा होता. तर मैसूरला याने नजरबाद असं नाव ठेवलं. मेंगलोरला ह्याने जलालाबाद नाव ठेवलं. टिपूने इस्लामिक नियमांनुसार कॅलेंडर बनवलं होतं, इस्लामिक कॅलेंडर. आणि वजन मापण्यासाठी जे पैमाने असायचे, जी मापं असायची, ती त्याने इस्लामिक आधारावरती बनवली. टिपूने सेना आणि प्रशासन मध्ये एकदम महत्वाच्या पदांवरती जास्त करून मुसलमानच ठेवले होते. मुसलमानांना टॅक्स द्यावा लागत नव्हता आणि इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्यांना टॅक्स लागत नव्हता. असा हा हरामखोर भडवा टिपू सुलतान. आता छत्रपती शिवाजी महाराज जे आपले हिंदूंचे दैवत, अखंड हिंदुस्थानचे दैवत, कुठे आपले राजे छत्रपती शिवराय आणि कुठे तो भडवा टिपू सुलतान. शेकडो हिंदू स्त्रियांचे शीलभंग करणारा टिपू सुलतान. टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो अपमान आहे. आणि टिपू सुलतान हा धर्मनिरपेक्ष नव्हता किंवा सहिष्णूही नव्हता, याची उदाहरणं मी तुम्हाला आत्ताच सांगितली सगळी. 18 जानेवारी 1790 रोजी सय्यद अब्दुल जुलै याला लिहिलेल्या पत्रात टिपू सुलतान म्हणतो, पैगंबर मोहम्मद आणि अल्लाह यांच्या कृपेने कालिकत मधील जवळजवळ सर्व हिंदूंनी इस्लाम स्वीकारला आहे. कोचीन राज्याच्या सीमेवर अजूनही काही मोजकेच धर्मांतर झालेले नाहीत. मी लवकरच त्यांनाही धर्मांतरित करण्याचा दृढ निश्चय केला आहे. मी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिहाद मानतो, असे टिपू सुलतानने लिहिलं आहे. टिपू सुलतानचे सैनिक दररोज किल्ल्यावरून अनेक निष्पाप ब्राह्मणांची मुंडकी उडवत असत, जेणेकरून तमोरीन आणि त्यांच्या हिंदू अनुयायांना ते दिसेल. हे कृत्य केवळ ब्राह्मणांच्या विरोधात नव्हते, त्यांना जबरदस्तीने खतना आणि धर्मांतराच्या दहशतीत टाकण्यात आले होते, तर हिंदूंच्या सर्व वर्गांविरुद्ध होते. ऑगस्ट 1788 मध्ये परप्पनाईच्या क्षत्रिय कुटुंबातील राजा आणि निलांबूरचा सरदार त्रिचेरा थिरुप्ड आणि इतर अनेक हिंदू श्रेष्ठी ज्यांना टिपू सुलतानने कोइंबतूरला नेले होते, त्यांची जबरदस्तीने सुनता करण्यात आली आणि त्यांना गोमांस खायला भाग पाडले होते. हा बडवा टिपू सुलतान. मैसूर गॅजेटियर मध्ये म्हटले आहे की टिपू सुलतानच्या विध्वंसक सैन्याने दक्षिण भारतातील 8000हून अधिक मंदिरे उद्ध्वस्त केली होती. मलबार आणि कोचीन रियासतांच्या मंदिरांना लुटमार आणि विध्वंसाचा फटका सहन करावा लागला. मलबार गॅझेटियरनुसार टिपूच्या विध्वंसक सैन्याने ताली, श्रीवलियानागोव, तिरुवन्नूर, वरक्कल, पुथूर, गोविंदपुरम आणि तालीकुन्नू या शहरांमधील महत्वाची मंदिरे या टिपू सुलतानने उद्ध्वस्त केली. कोझिकोडमधील अत्याचारांबद्दल एल.बी. बोरी लिहितात, मुस्लिम धर्मावरील त्याची उत्कट भक्ती आणि दृढ श्रद्धा दाखवण्यासाठी टिपू सुलतानने कोझिकोड हे सर्वात योग्य ठिकाण शोधले. कोझिकोड त्यावेळी ब्राह्मणांचे केंद्र होते आणि तेथे 7000हून अधिक ब्राह्मण कुटुंबे राहत होती. टिपू सुलतानच्या इस्लामिक क्रूरतेमुळे 2000हून अधिक ब्राह्मण कुटुंबे मृत्युमुखी पडली. त्याने महिला आणि मुलांनाही सोडले नाही. बहुतेक पुरुष जंगलात आणि परदेशात पळून गेले. 22 मार्च 1788 रोजी
अब्दुल कादिरला लिहिलेल्या पत्रात टिपू सुलतान म्हणतो, 12,000हून अधिक हिंदूंना इस्लाम धर्माने सन्मानित केले गेले. त्याच्यामध्ये बरेच नंबूदिरी ब्राह्मण होते. या कामगिरीचा हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार केला पाहिजे. तिथे स्थानिक हिंदूंना तुमच्यासमोर आणले पाहिजे आणि नंतर इस्लाम धर्म स्वीकारायला कोणत्याही नंबूदिरी ब्राह्मणला सोडता कामा नये, असं टिपू सुलतानचं हे कृत्य. वटक कंकूर राजा वर्मा लिहितात, केरळमधील टिपू सुलतानच्या लष्करी कारवायांमुळे हिंदू मंदिरांना झालेल्या नुकसानीची मर्यादा नव्हती. मंदिरे जाळणे, त्यामध्ये स्थापित केलेल्या मूर्तींची नासधूस करणे आणि मंदिरातील देवतांवर गुरांचे डोके कापून टाकणे हे टिपू सुलतान आणि त्याच्या तितक्याच क्रूर सैन्याचे क्रूर मनोरंजन होते. थालिपरंपू आणि त्रिचंबरम या प्रसिद्ध प्राचीन मंदिरांमध्ये टिपू सुलतानने केलेल्या विध्वंसाची कल्पना करणे देखील हृदयद्रावक होते. या नवीन रावणाच्या क्रूर कृत्यांमुळे झालेला विध्वंस अद्याप पूर्णपणे दुरुस्त झालेला नाही, असं त्या राजाने लिहिलंय. जगप्रसिद्ध पोर्तुगीज प्रवासी फादर बार्थोलोमियो त्यांच्या वॉयज टू ईस्ट इंडिज या पुस्तकामध्ये लिहितात की टिपू एका हत्तीवर स्वार होता, ज्याच्या मागे 30,000 सैनिकांची आणखी एक फौज होती. कालिकतमध्ये बहुतेक पुरुष आणि महिलांना फाशी देण्यात आली. महिला मातांना त्यांच्या मुलांना त्यांच्या मातांच्या गळ्यात बांधून फाशी देण्यात आली. रानटी टिपू सुलतानने नग्न ख्रिश्चन आणि हिंदू महिलांना हत्तीच्या पायांना बांधलं आणि हत्तींना चालण्यास भाग पडलं. तोपर्यंत चालायला लावलं जोपर्यंत त्या मृतदेहांचे तुकडे तुकडे होत नाही. मंदिर आणि चर्च जाळून टाकले. अपवित्र करण्याचं, नष्ट करण्याचा आदेश देण्यात आले. ख्रिश्चन आणि हिंदू महिलांना मुसलमानांशी लग्न करण्यास भाग पाडले आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पुरुषांना, हिंदू पुरुषांना इस्लाममध्ये रूपांतरित केल्यानंतर मुसलमान महिलांशी लग्न करण्यास भाग पाडले होते. ज्या ख्रिश्चनांनी इस्लामचा सन्मान करण्यास नकार दिला त्यांना ताबडतोब फाशी देऊन मारण्याचे आदेश देण्यात आले होते. आता 19 जानेवारी 1790 रोजी बुद्रुज झुमान खानला लिहिलेल्या पत्रात टिपू सुलतान असं म्हणतो, तुम्हाला माहीत नाही का की मी अलीकडेच मलबारमध्ये मोठा विजय मिळवला आहे आणि 4 लाखांहून अधिक हिंदूंना इस्लाम धर्म स्वीकारायला लावला आहे. मी लवकरच शापित रमन नायर विरुद्ध कूच करण्याचा निर्धार केला आहे. त्याचा संदर्भ त्रावणकोरचा राजा राम वर्मा यांचा आहे. त्याला आणि त्याच्या प्रजेला इस्लाम धर्म स्वीकारण्याची शक्यता पाहून मला खूप आनंद झाला आहे. म्हणून मी आता श्रीरंगपट्टणमला परत जाण्याचा विचार आनंदाने सोडून दिला आहे, हा टिपू सुलतानने लिहिले. फ्रेंचांना भारतावर आक्रमण करण्याचे आमंत्रण दिल्यामुळे प्रसिद्ध इतिहासकार डॉक्टर I.M. मुथन्ना त्यांच्या एक्स रेडमध्ये म्हणतात की टिपू हा एक देशद्रोही होता. 21 एप्रिल 1797ला टिपू सुलतानने लिहिलेलं पत्र आहे. मी तुम्हाला लेखी स्वरूपात म्हणजे त्या पत्रामध्ये काय लिहिलं तेव्हा ऐका. टिपू सुलतान लिहितो, मी तुम्हाला लेखी स्वरूपात माझी मैत्री जाहीर केल्यापासून माझे दूत खालील माहिती घेऊन आले आहेत, जे तुम्हाला नाराज करणार नाहीत. मी तुम्हाला हे सिद्ध करण्यासाठी या घटनांची माहिती देतो की आता तुम्ही भारतावर आक्रमण करण्याची वेळ आली आहे. थोड्याशा त्रासाने आपण ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावू. माझ्या मैत्रीवर अवलंबून राहा. टिपू सुलतान नव्हे, टिपू सैतानच, ज्याच्या कारकिर्दीत हजारो निरापराधांवर अत्याचार झाले, मंदिराची तोडफोड झाली, लोकांना भीतीत जगावे लागले, अशा व्यक्तीचे गौरवगान करणे हा इतिहासाचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म, स्त्रिया आणि प्रजेला संरक्षण दिले. त्यांनी शत्रूच्या स्त्रीलाही आईचं स्थान दिलं. स्वराज्य म्हणजे न्याय, सन्मान याची शिकवण त्यांनी दिली. मग सांगा, न्यायासाठी लढणारा राजा आणि भय निर्माण करणारा शासक यांची तुलना होऊ शकते का? म्हणून शिवरायांची उपमा कोणालाही देऊ नका. शिवराय हे फक्त एक राजा नाहीत, ते आदर्श आहेत, प्रेरणा आहेत आणि आमचा स्वाभिमान आहेत. हजारो मंदिरं पाडली, हजारो महिलांना मारले, हजारो पुरुषांना मारून टाकले आणि या भारताला इस्लामिक राष्ट्र बनवायचं होतं. आणि तरी समजा या हर्षवर्धन सपकाळला जर अक्कल येत नसेल तर मला वाटतं हर्षवर्धन सपकाळचं आडनाव काहीतरी वेगळं असावं. हर्षवर्धन शेख किंवा काहीतरी वेगळाच काहीतरी आडनावायचं असेल. सपकाळ आडनाव लावतोय की काय, असा एक प्रश्न मला निर्माण झालाय. तपासून घ्यावं त्यांच्या काँग्रेसी लोकांनीच. काँग्रेसमधले जी मराठी लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी. आपण कुठच्या पक्षामध्ये काम करतोय, त्या पक्षाची विचारधारा काय आहे, कोणाला पाठीशी घालतायत, कोणाला गोंजारतायत, हेही आपण बघितलं पाहिजे. काँग्रेसमधले जे मराठी लोक आहेत, हिंदू लोक आहेत, त्यांनी या गोष्टीचा विचार करावा की हा तुमचा काँग्रेस पक्ष कोणाला गोंजारतोय, कोणाला मोठं करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्या टिपू सुलतानची लायकी तरी का महाराजांच्या पायाशी तरी बसण्याची? बडवा टिपू सुलतान महाराजांच्या काळात असता महाराजांनी पहिलं आक्रमण त्या टिपू सुलतानवर केलं असतं, खतम करून टाकला असतं त्याला. त्या औरंगजेब वैतागला हो, तो नाही महाराजांना काय करू शकला. टिपू सुलतान काय चीज आहे? त्या औरंगजेबाला मराठ्यांनी जेरीस आणलं, अफजल खान फाडला, शाहिस्ता खान पळाला. टिपू सुलतान काय चीज आहे? असे भरपूर टिपू सुलतान महाराजांनी उभे कापलेत. मी काय घेऊन बसलाय की टिपू सुलतान पराक्रमी होता ना, हा होता तो होता, त्याला इस्लाम राष्ट्र बनवायचं होतं म्हणून तो इंग्रजांशी लढत होता. काय जनतेसाठी नव्हता, तो त्यांच्या इस्लामसाठी करत होता. तर इस्लाम जे आहे ते जिवंत असले पाहिजे, बाकीच्यांना एक तर धर्मांतर करा, मारून टाका. काफिर, तर ही कुठची शिकवण?
हा कुठचा धर्म जो इतर धर्मांना त्रास द्या म्हणतोय? लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे त्या हर्षवर्धन सपकाळला. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. या टिपू सुलतानचा खरा इतिहास लोकांसमोर गेला पाहिजे. जे म्हणतात ना तो योद्धा होता, इंग्रजांसोबत लढला वगैरे वगैरे, त्याचे मनसुबे काय होते हे लोकांना कळले पाहिजे. यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवलाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.